ठाण्यात गेले कित्येक वर्षापासून क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय हा कागदावरच होता। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातत्यानं पाठपुरावा केल्यानं ठाण्यातील किसन नगर परिसरातील रहिवाशांचं हक्काचं आणि सुरक्षित घराचं स्वप्न साकार होतंय। हे आहे ठाण्यातील जुनं किसन नगर। पण तुम्ही म्हणाल हे तर अगदी अरुंद रस्ते, मोडकळीस आलेल्या इमारती असं चित्र दिसतंय। याच किसन नगरचा आता कायापालट होणार आहे। टोलेजंग इमारती, पक्की घरं, बाग, मोठे रस्ते, पार्किंग, शॉपिंग मॉल, अगदी उच्चभ्रू सोसायटी प्रमाणे या भागाचा कायापालट होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे सामान्य चाळीत राहणाऱ्या साध्या कुटुंबांचं उंची टॉवर मध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। आज ठाण्यामध्ये धोकादायक इमारती ज्या होत्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आज सुरू केल्या। कोणाला वाटलं नव्हतं की ठाण्यातल्या धोकादायक इमारतींचा विकास होईल, परंतु 15 वर्ष आपण त्याला आंदोलन केलं, फाईट केली आणि क्लस्टर डेव्हलपमेंट मंजूर करून घेतलं। आणि आता सिडको आणि ठाणे महापालिका आणि आता महाप्रीत पण येईल, सिडको आणि ठाणे महापालिका यांनी काम सुरू केलंय। मला वाटतं 4-5 इमारतींचं काम सुरू झालं। ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी ठाण्यात विकास कामांचा धडाकाच लावलाय। गेली कित्येक वर्ष कागदावरच असलेली क्लस्टर योजना प्रत्यक्षात येते। पुढील 6 वर्षात किसन नगरचं रूप पालटणार आहे। पहिल्या 5000 घरांचं काम अंतिम टप्प्यात आलंय। शिंदे साहेबांनी जे आम्हाला केलंय मदत, ते चांगली गोष्ट, आनंद आहे आम्हाला। हे असा व्हावा लवकर आणि चांगला आनंद आहे आम्हाला लोकांना। आणि आम्हाला शिफ्टिंग केल्यावर दुसरा रूम चांगला भेटेल, 2 पैसे आम्हाला बी डिमांड येईल, तर आमचं बी पोरांचा मोठं चांगलं होते, बरं होतं। आमच्या इथे खूप धोकेदायक इमारती आहेत। आम्ही जीव मुठीत घेऊन जातो, आमची मुलं वगैरे, आणि आम्ही सर्वसामान्य माणसं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर क्लस्टर झालं तर खूप चांगलं आहे। क्लस्टर केलंच पाहिजे आणि होत आहे एकनाथ शिंदे साहेबांमुळे। सो आता बिल्डिंगचं खूप काम निघतं, आम्हाला 1-2 वर्षातून कामं करावं लागतात। त्यामुळे घर भेटलं तर खूप चांगलं आहे। सर्वसामान्य असल्यामुळे आम्ही मोठी घरं अफोर्ड करू शकत नाहीये। आम्ही आता 74 पासून इथे राहतोय। आमच्या मुलांचं भविष्य घडावं यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जे क्लस्टर योजनेला जो पाठिंबा दिलाय, त्याने आमच्या मुलांचं भविष्य पुढे चांगलं होऊ शकतं, त्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळू शकतं। मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नेमका आहे तरी कसा, बघूयात। कसा आहे क्लस्टर प्लॅन? क्लस्टर योजनेचं एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर। किसन नगर मध्ये कामांची सुरुवात झाली। सिडकोच्या माध्यमातून पुनर्विकास होतोय। ठाण्यातील जीर्ण इमारतींचा विकास केला जातोय। संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास होणार आहे। एकूण 45 आराखडे तयार आहेत। जसं मुंबईमध्ये रमाबाई नगर आपण सुरू केलं, म्हणजे SRA आणि MMRDA मिळून हे पहिल्यांदा झालं। 17,000 घरांचं प्रकल्प आपण सुरू केलेला आहे। त्यामुळे सर्वांना घरं हे आपल्या जे उद्दिष्ट आहे आणि सर्वांना घरं देऊ, नोकऱ्या देऊ। क्लस्टर योजनेत कुठलाही घोटाळा होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी सिंगल विंडो उभारली आहे। सामान्य कुटुंबाच्या चेहऱ्यावर या योजनेमुळे हसू पाहायला मिळत आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठाणे।